नमस्कार मित्रांनो, बुक माय वस्तूच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। आज दक्षिण पुण्याच्या उंडरी या भागामध्ये मी उभा आहे आणि जर तुम्ही उंडरी या भागामध्ये 2 BHK 3 BHK आणि 5 BHK जर रो हाऊस शोधत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो। कारण की या प्रोजेक्टमध्ये 8 पैकी 6 टॉवर्स ऑलरेडी पोझिशन झाले आणि 2 टॉवर जे आहेत ते पुढच्या 1-1.5 वर्षात पोझिशनला आलेले आहेत आणि रो हाऊस जे आहेत 5 BHK चे ते बनून तयार आहेत। सर्व अम्युनिटीज पण बनून तयार आहेत। प्रोजेक्ट फार उत्तम लोकेशनला आहे आणि प्राइस जी आहे ती सुद्धा खूप अफोर्डेबल ठेवण्यात आलेली आहे। तर तुम्ही सुद्धा जर उंडरी भागामध्ये मोठ्या कार्पेटचे अर्ली पोझिशनचे आणि अफोर्डेबल कॉस्टचे 2, 3 आणि 5 BHK बघत असाल तर आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका। आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला पण मुळीच विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। तर नेहमीसारखं सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। तर कनेक्टिव्हिटी सांगायची झाली तर कॅम्प इथून 8 किलोमीटरवर आहे, शिवाजीनगर 13 किलोमीटर आहे, हडपसर 9 किलोमीटर आहे, पुणे स्टेशन 14 किलोमीटर आहे, पुरसुंगी 11 किलोमीटर आहे, खराडी 15 किलोमीटर आहे, मुंबई पुणे बायपास रोड इथून 12 किलोमीटर आहे आणि अपकमिंग मेट्रो स्टेशन जे आहे ते सुद्धा इथं आहे। त्यानंतर IT हब जे आहे ते एसपीओ इन्फोसिटी इथून 10 किलोमीटर आहे, मगरपट्टा सिटी जी आहे ती 9.5 किलोमीटर आहे, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट जी आहे ती 9 किलोमीटर आहे। एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बद्दल बोलायचं झालं तर बिशप स्कूल 1.7 किलोमीटर आहे, DPS पुणे 3 किलोमीटर आहे, RIMS इंटरनॅशनल स्कूल 900 मीटरवर आहे, युरो स्कूल 2.3 किलोमीटरवर आहे। त्यानंतर रिक्रिएशनल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलायचं झालं कंट्री क्लब जो आहे तो 4.7 किलोमीटरवर आहे। त्याच्यानंतर सीझन मॉल 10.5 किलोमीटरवर आहे, दोराबजी मॉल 4 किलोमीटरवर आहे, अमेनोरा मॉल 11 किलोमीटर आहे आणि कोरेंटियन रिसॉर्ट आणि क्लब 2.5 किलोमीटरवर आहे। तर आय होप की तुम्हाला या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते लक्षात आलेलं असेल। अरे टेन्शन नाही लेने का आपण आहे ना, किंवा इथून ज्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या असतील। आता या प्रोजेक्टचं लोकेशन अजून डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी तुम्हाला गुगल लोकेशनची मदत नक्कीच लागेल। तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्याकडून गुगल लोकेशन मागवू शकता। आमचे सेल्सवाले तुम्हाला गुगल लोकेशन देतील, बिल्डरची टीम पण देईल आणि गुगल लोकेशन लावून तुम्ही या प्रोजेक्टपर्यंत येऊ शकता। याचं जे सगळ्यात मोठं लँडमार्क आहे तो म्हणजे जो मेन बाह्यवळण आहे, कात्रज देवरोड बाह्यवळण जे देवाच्या उरळीकडून जेव्हा तुम्ही कात्रजच्या दिशेला जाता त्याच्यात जो सगळ्यात मोठा उंडरीचा चौक लागतो ते याचं मेन लँडमार्क आहे। बाकी अजून ॲक्च्युअल लोकेशन समजण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून याचं गुगल लोकेशन मागवू शकता। आता आपण प्रोजेक्टची बाकी डिटेल जाणून घेऊया। आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया। तर टोटल 15 एकरचं हे लँड पार्सल आहे या प्रोजेक्टचं पूर्ण। त्यातल्या फेज 1 मध्ये टोटल 6 टॉवर होते ज्याचं पूर्णपणे पोझिशन झाले आणि त्याच्यामधले जे 15 अम्युनिटीज होते त्याचं पण पोझिशन झालेले, म्हणजे फेज 1 बनून त्याची पूर्णपणे सोसायटी हँडओव्हर इथून करण्यात आलेली आहे। फेज 2 मध्ये 2 टॉवर आहेत H आणि I आणि हे जे दोन्ही टॉवर आहेत ते 24 मजल्याचे असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 मजले जे आहेत ते पार्किंगसाठी सोडण्यात आलेले आहेत। 30 रो हाऊस सुद्धा या फेज 2 मध्ये देण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 702, 713 त्याच्यानंतर 763 स्क्वेअर फुटाचे कार्पेट देण्यात आले 2 BHK चे आणि 1003 स्क्वेअर फुटचा 3 BHK चा कार्पेट इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आता या इथले जर अम्युनिटीज सांगायचे झाले तर ह्याच्यामध्ये टोटल 20 अम्युनिटीज देण्यात आलेले आहेत ज्या बनवून तयार आहेत। तुम्ही माझ्या बाजूला इथं स्विमिंग पूल आता बघत असाल, याच्या मागे इथे लॉन सुद्धा आहे, त्या साईडची बॅक साईडला तुम्ही तिथं बघू शकता फुटबॉलचं ग्राउंड आहे। माझ्या या साईडला इथे इंडोर गेम आहे, जिम आहे, सिनियर सिटीजनसाठी सिट आउट करण्यात आलं आहे। हे जे तुम्हाला सगळे दिसतात हे 30 रो हाऊस आहेत जे इथे पूर्णपणे बनून तयार आहेत। आता पॅकेज कॉस्टची जर गोष्ट सांगायला झाली तर 702 आणि 713 स्क्वेअर फुटचा जो कार्पेट आहे त्याची पॅकेज कॉस्ट 58 लाखापर्यंत जाते, म्हणजे सर्व खर्चासहित। त्यानंतर 761 स्क्वेअर फुटचा एक फ्लॅट इथे देण्यात आला आहे ज्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 63 लाखापर्यंत जाते आणि 3 BHK जो आहे 1003 स्क्वेअर फुटचा जो की कॉर्नर असणार आहे दोन्ही पण फ्लॅट, तर त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 89 लाखाला जाते
आणि जो बंगलो दिलाय 5 BHK बंगलो जो देण्यात आलाय जो ऑलमोस्ट 2700 स्क्वेअर फूटचा आहे, त्याची पॅकेज कॉस्ट जी आहे ती 2.7 CR पर्यंत जाते. आणि बंगलो खूप सुंदर आहे. 30 बंगले आहेत. 30 मधले आता 5 जे आहेत ते बाकी आहेत. आता ऍक्च्युली ते बंगलो नाही तर रो हाऊस आहेत सगळे, आणि त्यातले 5 इथे अवेलेबल आहे. आता मी क्लब हाऊसमध्ये थांबलो. इथे इंडोर जे गेम्स आहेत ते तुम्ही इथं माझ्या अवतीभोवती बघू शकता. वर जिम सुद्धा देण्यात आली आहे आणि सिनियर सिटीजनसाठी स्पेशली एक एरिया इथे वर सोडण्यात आलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फेज 2चं पोझिशन होण्यासाठी 26ला आय टॉवरचं पोझिशन आहे आणि एच टॉवरचं पोझिशन 27मध्ये आहे. तरी सुद्धा ॲम्युनिटीज जे आहे ते पूर्णपणे इथे बनून तयार आहेत. तर खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. जर तुम्ही इथं बघायला आलात तर तुम्हाला बघता क्षणी आवडावा असा हा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टचं लोकेशन आहे. आता आपण काय करूया, 2 BHK 3 BHK आणि जे बंगलो आहेत त्याचे जे ॲक्च्युअल फ्लॅट बनून तयार आहेत, सॅम्पल फ्लॅट नाही आहेत, शो फ्लॅट नाही आहेत, ॲक्च्युअल फ्लॅट आहेत. तर ते आपण जाऊन बघूया की कसा कार्पेट दिलेला आहे आणि किती बाय कितीचे जे रूम्स आहेत आणि बाकी साईजेस आहेत त्या दिलेल्या आहेत त्या बघून या आपण. आता आपण एच बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावर आलोय. म्हणजे रेसिडेन्शियल हा फर्स्ट फ्लोर आहे. याच्या खाली 3 फ्लोर जे आहेत ते पार्किंगचे असणार आहेत. आणि ह्या एच बिल्डिंगमध्ये टोटल 8 फ्लॅट आहेत एका फ्लोअरला. आणि हे जे 2 फ्लॅट आहेत ह्या साईडचे हे 3 BHK असणार आहे. त्याचा कार्पेट 1003 स्क्वेअर फूटचा असणार आहे. आणि इथून पुढचे जे 6 फ्लॅट आहेत ते 2 BHK असणार आहे. टोटल 4 लिफ्ट देण्यात आलेले आहेत या पूर्ण बिल्डिंगमध्ये. आणि जे आय बिल्डिंग आहे त्याच्यात पण 4 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. पण प्रत्येक फ्लोअरला जे फ्लॅट आहेत ते असणार आहे टोटल 6 फ्लॅट असणार आहे. तर आता आपण इथं 2 BHK बघू आणि इथं 3 BHK बघू. तर 2 BHKचा सॅम्पल आता आपण व्हिजिट करूया. तर इथं 5x4 ची इथे तुम्हाला लॉबी देण्यात आली आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर हा लिव्हिंग रूम देण्यात आलाय. 10.5x15 याची साईज आहे, प्रशस्त देण्यात आलेला आहे. या साईडला जी डायनिंगची स्पेस आहे ही वेगळी देण्यात आली आहे. ही 4.5x7.5 ची इथं ही वेगळी सोडण्यात आली आहे. आणि हा लिव्हिंग जो आहे तो वेगळा आहे, ज्याची साईज 10.5x15 ची असणार आहे. जो बाल्कनीचा जो एरिया आहे, सेट आउट एरिया जो आहे तो 9.5x7.5 इथे देण्यात आलाय, तुम्ही बघू शकता. या बाल्कनीमधून तुम्हाला समोरच्या साईडचं हे क्लब हाऊस, त्याच्यानंतर ते पार्टी लॉन, त्याच्यानंतर ते जो आउटडोर गेमचा एरिया, स्विमिंग पूल, हे सगळं इथून तुम्हाला दिसतं. हे फेज 1चं इथं जे पोझिशन ते आधी झालेले आहेत. आणि हे सगळे रो हाऊस जे आहेत 30 रो हाऊस ते इथून दिसतात. आहे आपण रो हाऊसला पण व्हिजिट करणार आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला आल्यानंतर या साईडला किचन देण्यात आले. त्याच्या आधी इथे तुम्ही 3 ट्रॅक विंडो बघू शकता. मॉस्किटो नेट पण आता तिथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे या साईडनी. आणि हे 2 ट्रॅक या साईडला वेगळे आहेत. इथून आत आल्यानंतर तुम्हाला इथं एल शेपमध्ये किचन देण्यात आले. किचनची साईज 8x11 ची असणार आहे. एल शेपचं तुम्ही बघू शकता. इथं उच्च दर्जाचं ग्रेनाइट देण्यात आले. स्विस कंपनीचं तुम्हाला इथं सिंक देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथे या साईडला ड्राय बाल्कनी आहे. ड्राय बाल्कनी तुम्ही बघू शकता. 8x4 ची ड्राय बाल्कनी इथे असणार आहे. त्याच्यासाठी वॉशिंग मशीनसाठी जो वेगळा पॉईंट आहे तो देण्यात आलेला आहे. इथं पण तुम्हाला 3 ट्रॅक विंडो देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर लीग्रँडचे इथे स्विचेस तुम्हाला देण्यात आले आहेत. इथं कॉमन टॉयलेट बाथरूम या साईडला देण्यात आले. 4x7 याची साईज आहे. त्याच्यानंतर पॅरीवेअरचे सॅनिटरी फिटिंग तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर हा जो बेडरूम आहे तो तुम्ही बघू शकता. तो आहे 10x11 चा. चिल्ड्रन बेडरूम म्हणू शकता, गेस्ट बेडरूम म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि हा मास्टर बेडरूम जो आहे तो 10.5x13 चा आहे. तुम्ही बघू शकता ही साईज या साईडला देण्यात आले. इथे पण विंडो देण्यात आली आहे. इथे मास्टरचं टॉयलेट बाथरूम देण्यात आले. 4.5x7 ह्याची साईज आहे. पॅरीवेअरची सॅनिटरी फिटिंग आहे. लीग्रँडचे स्विचेस देण्यात आलेले आहेत. युरोपाचे लॉक आहे. डोर पण तुम्ही बघू शकता. कलर कॉम्बिनेशन चांगलं मॅच करण्यात आले. सोबत याचं जो क्वालिटी आहे ती पण खूप सुंदर देण्यात आलेली आहे. तर हा 2 BHKचा सॅम्पल आहे. या साईडला एक गोष्ट राहिली सांगायची, सेफ्टी ग्रिल सुद्धा तुम्हाला प्रत्येक फ्लॅटला इथं देण्यात आलेला आहे. तर आता आपण काय करूया, समोरचा जो 3 BHKचा सॅम्पल आहे तो पण बघूया. हे शो फ्लॅट नाहीये, सॅम्पल फ्लॅटमध्ये ॲक्च्युअल फ्लॅट आहे. क्या बात कर रहे हैं? आता मी फर्स्ट फ्लोअरला, रेसिडेन्शियल फर्स्ट फ्लोअरला उभा आहे. तसं बिल्डिंगच्या 4थ्या फ्लोअरवर मी उभा आहे. म्हणजे हे जसं दिसतंय ते इन ॲक्च्युअलच तुम्हाला इथे फ्लॅट मिळणार आहे. आता आपण 3 BHKचा सॅम्पल बघूया. तर आता हा 3 BHKचा ॲक्च्युअल फ्लॅट आहे. सर्वप्रथम तुम्ही लॉबी बघून घ्या. लॉबी जी आहे ती 4.3 ची तुम्हाला इथे लॉबी स्पेस देण्यात आलेली आहे. लिव्हिंग रूम जे आहे ते 10x15चं तुम्ही बघू शकता, भलं मोठं इथे तुम्हाला देण्यात आले. डायनिंग एरिया जो आहे तो या साईडला 5.5x11 चा हा एवढा मोठा डायनिंग एरिया जो आहे तो सोडण्यात आलाय. म्हणजे लिव्हिंग 10x15 आणि डायनिंग 5.5x11 चा, म्हणजे त्यामुळे तुम्हाला एवढा मोठा हॉल दिसतो इथे. त्यानंतर किचन जे आहे ते 10.5x8 चा आहे.
आता इथं कस्टमायझेशनचं ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्हाला जर हे ओपन हवं असेल तुम्ही ओपन ठेवू शकता, अदरवाईज तुम्ही इथं भिंत पण घेऊ शकता. एल शेप किचन दिले, स्विस कंपनीचं तुम्हाला सिंक इथं देण्यात आलंय. ड्राय बाल्कनी बघू शकता. ड्राय बाल्कनी जी आहे ती तुम्हाला 4.5x8 ची ठेवण्यात आली आहे. हे 3 BHK ची खासियत काय की 180 डिग्री याला तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. त्या समोरच्या साईडचे जे 3 BHK आहे त्याला हिल व्ह्यू मिळतोय आणि ह्या साईडचे जे 3 BHK त्याला तुम्हाला पूर्ण ॲम्युनिटीजचा जो स्पेस आहे, ॲम्युनिटीज एरिया तुम्हाला या 3 BHK मधून दिसतोय. ही कवर्ड बाल्कनी आहे. 2 BHK पेक्षा मोठी साईज त्याला देण्यात आली आहे. 10x7.5 ची तुम्ही कवर्ड बाल्कनी बघू शकता. 2 BHK पेक्षा मोठी आहे. MS चे रेलिंग तुम्हाला इथं देण्यात आलेत. आतल्या साईडला आल्यानंतर ही थोडी इथं स्पेस सोडण्यात आली आहे. त्याच्यानंतर हे जे दोन्ही बेडरूम आहे ह्याची साईज जी आहे ती 10x11 10x11 ची ठेवण्यात आलेली आहे. फक्त या चिल्ड्रन बेडरूमला बाथरूम देण्यात आलेलं नाहीये या साईडला. याचा बाथरूम इथं कॉमन मध्ये देण्यात आले, ज्याची साईज जी आहे ती 4.5x7 ची आहे. तुम्ही बघू शकता. पॅरीवेअरचे तुम्हाला सॅनिटरी फिटिंग देण्यात आले. ह्याची पण जी साईज आहे ती 10x11 ची देण्यात आली आहे. पण हा मास्टर बेडरूम आहे, टॉयलेट वेगळे आहे. टॉयलेटची जी साईज आहे ती 4x7 ची ती सेपरेट इथं देण्यात आली आहे. म्हणजे 10x11 सोडून हे वेगळं देण्यात आले. आणि ह्या साईडला मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे, ज्याची साईज जी आहे ती 12.5x10 ची तुम्हाला इथे बघायला भेटू शकते. आणि याचं जे टॉयलेट आहे ते 8x4 इथे वेगळं देण्यात आलेलं आहे. तर असा हा 1003 स्क्वेअर फूट कार्पेट असलेला 3 BHK फ्लॅट होता, ज्याची पॅकेज कॉस्ट 89 लाख रुपीज जाते. आणि आता तुम्हाला माहिती आहे उद्यापासून गणपती बसणार आहेत, तर त्याचे जे ऑफर्स आहेत ते पण या फ्लॅटला लागू करण्यात आले. जसं 2 BHK जर तुम्ही घेतलात तर स्पॉट डिस्काउंट 2 लाखाचा देण्यात आलाय. आणि काही बिल्डरकडून तुम्हाला चांदीचे गिफ्ट पण इथं तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि निगोशिएशन जो पार्ट आहे तो परत वेगळा राहणार आहे. तर तुम्ही या सणासुदीच्या दिवसांमध्ये या प्रोजेक्टला व्हिजिट करायला मुळेच विसरू नका. आणि जे काही ऑफर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रेट जो आहे तो खूप अट्रॅक्टिव्ह मिळतो, त्याचा नक्की फायदा घ्या. आता आपण काय करूया, जो 3 BHKचा रो हाऊस आहे 2650 स्क्वेअर फूट तो पण एकदा बघून घेऊया. सो आता हा G+2चा आपण बंगलो बघणार आहे. 2650 स्क्वेअर फूटचा कार्पेट आहे. आणि हा उंडरी भागामधला म्हणजे उंडरी पिसोळी भागामधला पहिला रो हाऊस प्रोजेक्ट आहे. हे सगळे 30 रो हाऊस आहेत. या साईडला एक गेट देण्यात आलंय जे तुम्ही रोज इन आउट साठी यूज करू शकता छोट्या कामांसाठी. आणि हे पार्किंगचा इथं स्पेस आहे. 2 कार आरामशीर इथं बसू शकता. खूप चांगल्या क्वालिटीचे इथं गेट देण्यात आलेले तुम्ही बघू शकता. प्रत्येक बंगल्याला ही जी वॉल आहे ती वेगळी देण्यात आली आहे. तुम्ही विंडोच्या साईज बघू शकता, तिन्ही पण विंडोच्या साईज बघू शकता. दरवाजा बघू शकता किती स्पेशियस इथं देण्यात आलाय. दरवाजा समोर ह्या साईडला असं प्लांटेशन करण्यात आलंय आणि त्यामुळे ह्या बंगल्याचं जे लुक आहे ते खूप भारी वाटते. त्यानंतर हे दरवाजे बघा थोडे प्रशस्त इथं देण्यात आलेत. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदम स्टँडर्ड रिच लक्झुरियस यूज करण्यात आल्यात. तुम्ही हा हॉल प्लस डायनिंग बघू शकता केवढं मोठं देण्यात आलं आहे. 2650 स्क्वेअर फूटचं कार्पेट आहे. आणि सगळ्यात जर चांगली गोष्ट काय असेल तर ह्याचे तुम्ही विंडो बघा केवढ्या मोठ्या मोठ्या देण्यात आल्यात व्हेंटिलेशनसाठी. म्हणजे नॉर्मल जी हवा पाणी आहे इथं खूप व्यवस्थित येत आहे. या साईडला किचनला बघा 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत. या साईडला शेगडी तुम्हाला याच्यासोबत देण्यात आलेली आहे फेबरची. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्झुरियस यूज करण्यात आलेल्या आहेत. या साईडला तुम्हाला परत भांडे धुण्यासाठी जी प्रोव्हिजन आहे ती वेगळी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला तुम्ही पॉईंट्स बघू शकता वॉशिंग मशीनसाठी. हे जॅगवॉरच्या सगळ्या फिटिंग्स आहेत. लेग्रँडचे स्विचेस यूज करण्यात आलेले आहेत इथं. आता हा खालचा बेस फ्लोर होता. त्या साईडला इथं तुम्ही बघू शकता की बेडरूम देण्यात आलेलं आहे. या साईडला एक बेडरूम आहे. प्रत्येक बेडरूम हे मास्टर बेडरूम इथं देण्यात आलेले आहेत. आता इथे सुद्धा लॉक देण्यात आले युरोपाचे, पण ह्याचे जे दर्जा आहे तो खूप स्टँडर्ड देण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता. या साईडला मागच्या साईडला एक गार्डन पण देण्यात आले. तुम्ही बघू शकता बॅक साईडला आल्यानंतर. म्हणजे शक्यतो फ्लॅटला एवढा मोठा स्पेस मिळत नाही, पण इथे सगळा देण्यात आला. इथे स्टोरेजचा जो टँक आहे तो देण्यात आलेला आहे. इथं प्लांटेशन करण्यात आलं असं एल शेपमध्ये. संध्याकाळचं तुम्ही इथं निवांत बसू पण शकता. या साईडला पण एक टाकी जे सिवेज वॉटरचं जे आहे ते प्रोव्हिजन इथं करण्यात आलेलं आहे. लाईटिंग जे आहे त्या चांगल्या देण्यात आलेत रात्रीच्या इथे. त्यामुळे एक बेडरूम जे इथे जे आहे ते खाली देण्यात आले, ज्याला तुम्ही गेस्ट बेडरूम किंवा पॅरेंट बेडरूम म्हणून पण इथं यूज करू शकता. आणि जे डोर्स आहेत इथले किंवा विंडोज आहेत ते जे आहेत ते POC मटेरियलमध्ये तुम्हाला इथे देण्यात आले. आता आपण फर्स्ट फ्लोअरला बघू. या साईडला स्टोरूमला पण एक जागा देण्यात आलेली की तुम्ही याचं स्टोरूम करू शकता. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. आता फर्स्ट फ्लोअरला येईपर्यंत टोटल ह्या 20 पायऱ्या तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत.
आता ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या सेन्सरवर लाईट चालतात इथं. या साईडला पण इथं तुम्हाला बाल्कनी देण्यात आली आहे. 2650 स्क्वेअर फूटचा याचा कार्पेट आहे आणि 2.7 करोड याचा प्राइसिंग आहे. या साईडला कवर्ड बाल्कनी देण्यात आली. डायरेक्ट तुम्हाला एमिनिटीज व्ह्यू इथं मिळतो. हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, समोर सगळं लॉन, ह्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतात आहे. तर जर तुम्ही बंगलो घेण्याचे शौकीन असाल आणि दक्षिण पुण्यामध्ये बंगलोज बघत असाल तर हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी होऊ शकतो प्रशस्त बंगल्याचा. या साईडला तुम्हाला टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे मास्टरचं, तुम्ही ते पण बघू शकता. त्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर इथं अजून एक बेडरूम देण्यात आलेला आहे. खाली एक बेडरूम होतं ग्राउंडला, फर्स्ट फ्लोअरला 2 बेडरूम आहेत, हे तुम्ही बघू शकता. ह्या साईडला इथं पण स्पेस बघा केवढी प्रशस्त देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला वॉकिंग वॉर्डरोबसाठी पण इथं स्पेस सोडण्यात आली आणि त्याच्यानंतर या साईडला जे टॉयलेट बाथरूम आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही एकदम स्टँडर्ड आहेत. भिंतीला सुद्धा जनरली इथे वेगळ्या टाईल्स देण्यात येतात, पण इथे ग्रेनाइट देण्यात आलेले आहे. सगळं वर साईडला फॉल सिलिंग पण देण्यात आलेले आहेत. सगळ्या जॅगवॉरच्या फिटिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे एक अजून एक बाल्कनी देण्यात आलेली आहे, जिथून तुम्हाला समोरच्या रोडचा आणि सोसायटीचा व्ह्यू मिळतो. तर हे ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आपण बघितला. आता आपण जो शेवटचा फ्लोअर वरचा जो आहे G+2चा जो दुसरा फ्लोअर आहे तो पण बघूया. सो इथे पण तेवढ्याच 20 एक पायऱ्या देण्यात आल्या आणि सेम बेडरूमची साईज जी आहे ती दुसऱ्या मजल्यावर आहे. म्हणजे जसं फर्स्ट फ्लोअरला होतं तसंच सेकंड फ्लोअरला सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटू शकतं. तुम्ही बघू शकता सेम टू सेमच आहे. खालचा आणि वरचा जो फ्लोअर आहे तो एकदम सेम आहे. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही नक्की या बंगल्याचा विचार करा, कारण की वर्थ आहे, म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला पूर्णपणे मिळते ह्या बंगलोमध्ये. कारण जे फिटिंग्स आहेत त्या खूप स्टँडर्ड दिल्या आलेल्या आहेत. सोसायटीमधला बंगलो प्रोजेक्ट आहे हा, तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी किती प्रशस्त इथं देण्यात आलेल्या आहेत. सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला बघता क्षणी नक्कीच आवडेल, कारण पूर्णपणे सोसायटीच्या आतमध्ये असलेले हे सगळे 30 रॉव्स आहेत. सो आता आपण वर जाऊया. वर तुम्हाला याच्या बंगल्या रॉव्स किंवा बंगलो विलाजमध्ये फायदा काय असतो की जो वरचं टेरेस असतं ते सुद्धा तुम्हाला वापरता येतं. तर आपण वर पण बघूया. आता आपण बंगल्याच्या 3rd फ्लोअरवर म्हणजे टेरेसवर आलोय. तुम्ही टेरेस बघू शकता किती प्रशस्त या साईडला देण्यात आलं. इथं तुम्हाला जे आहे सोलर वॉटरचं पण प्रोव्हिजन इथं करण्यात आलेलं आहे. ह्या साईडला पण जागा देण्यात आलेली आहे. तर 2.7 CR याची पॅकेज कॉस्ट आहे आणि पूर्णपणे व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळते. ही ज्याच्यामध्ये सॅम्पल बघितली होती H बिल्डिंग आहे, ज्याचं पोझिशन जून 2026 मध्ये आहे. आणि त्याच्या बाजूला जी ती बिल्डिंग दिसते 3 मजले झालेली ती I बिल्डिंग आहे, ज्याचं पोझिशन डिसेंबर 2027 मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सो मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा जो 15 एकरमधला जो प्रोजेक्ट आहे, ज्याचा फेज 2 जो 7 एकरमध्ये चालू आहे तो लक्षात आला असेल. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की 2 बिल्डिंग आहे I आणि H, ज्या 24 मजल्याच्या असणार आहे, ज्याच्यामध्ये 3 फ्लोअरचे जे आहेत कार पार्किंग असणार आहेत. 20 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज बनवून तयार आहेत. 30 रोव्स आहेत, ज्या रोव्सचं त्याच्यामधल्या एका रोवची आता आपण टूर केलेली आहे. तर अशा पद्धतीची युनिट्स इथे अवेलेबल आहेत. मिनिमम पॅकेज कॉस्ट जी आहे 2 BHK ची 58 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. मोठा 2 BHK घेतला तर तो 63 लाखाला जातो. 3 BHK जो आहे तो 89 लाखाला जातो आणि रॉव जो आहे तो 2,70,00,000 जातो सर्व खर्चासहित. आणि आता गणपती निमित्त ऑफर पण इथं ठेवण्यात आली, ज्याच्यामध्ये स्पॉट तुम्हाला 2 लाख रुपये डिस्काउंट मिळतं आणि त्या व्यतिरिक्त बिल्डरकडून जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते पकडून साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपयाचा डिफरंट तुम्हाला पडेल. म्हणजे 55 लाखापर्यंत तुम्हाला इथे 2 BHK घेता येणार आहेत. आणि ही खूप चांगली डील आहे या भागामध्ये. जर तुम्ही नजर फिरवली असेल तर तुम्हाला 360 डिग्रीमध्ये सगळीकडे फक्त प्रोजेक्ट झालेलेच बघायला भेटतील. तर उंडरी भागाचा नक्की विचार करा. खास करून जर तुम्ही हडपसर ते कात्रजच्या मध्ये फ्लॅट शोधत असाल अफोर्डेबल कॉस्टमध्ये, तर उंडरी पिसोळी हा जो पार्ट आहे, येवलेवाडी उंडरी पिसोळी, हा सुद्धा तुमच्यासाठी खरंच खूप चांगला ऑप्शन होऊ शकतो. शांतता आहे, चांगला आहे. थोडासा फक्त पाण्याचा विषय कायम ह्या भागात राहतो, तो सुद्धा बऱ्यापैकी आता क्लिअर झालेला आहे. तुम्ही इथल्या सोसायट्या बघून अंदाज लावू शकता. अनेक रेप्युटेड पुण्यातल्या टॉप 10 बिल्डरचे प्रत्येकाचे एक प्रोजेक्ट या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटू शकतं. तर काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.